में जो चाय पिलाते हैं वो एक अमृत पिलाते हैं। चाय तो एक बहाना है, हमें मार्गदर्शन देते हैं चाय के बहाने, क्योंकि चाय के बहाने जो भी बड़ी बड़ी डील होती है या सेवा होती है, तो हमें जो सेवा अपना मार्गदर्शन देते हैं। पिछले 11 साल से जो हमारी सिमरन सेवाएं जो चल रही है, वो वनवारी साहब हमें मार्गदर्शन देते रहते हैं, कैसा करना है, क्या करना है, आगे कैसे बढ़ना है। आज जो कुछ भी जो हमें सेवा कर रहे हैं, तो ऐसे लोगों का हम प्रेरणा लेके आगे बढ़ते हैं। हम किशोर वनवारी जी का भी तहे दिल से धन्यवाद करते हैं, और मीरा का नारायण ट्रस्ट फाउंडर चेयरमैन श्री किशोर वनवारी जी, उसका भी स्वागत करेंगे, सर्टिफिकेट देंगे। किशोर वनवारी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, जनित परिवारतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आहे। आणि मीरा का नारायण ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून ज्या NGO आहेत त्यांचं नेहमीच मदत कार्य असते, आणि अनेक वर्षापासून माझ्या सर्व्हिसच्या कारकिर्दीपासून आम्ही सोबतच आहोत। ज्यावेळेस मी महानगरपालिकेमध्ये सर्व्हिस असतानाही ते सभापती होते, आणि त्यांचे वडील नारायणदास वनवारी त्यापूर्वी काळापासून त्यांची समाजकार्य सुरू आहे, आणि ते माजी नगरसेवक आहेत। या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आमच्या जनित परिवारतर्फे त्यांचं स्वागत करतो, आणि त्यांच्या या कार्याला आम्ही सलाम करतो की एवढं जे NGO आहेत, एवढं व्यापारी संघटन आहे उल्हासनगरमध्ये, तेवढं ते एक सोबत घेऊन चाललेले आहेत, आणि कोणालाही जर मदत कार्य करत असताना ते हसतमुखाने मदत करतात। त्यांच्या मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये 2 वेळा नवरात्री उत्सव साजरा होतो, त्यावेळेस ते हजारो भाविकांना प्रसादाचं आयोजन करतात। असे अनेक कार्य दुःखित आहेत, त्यांना मदत करणं, पण सरळ हाताने मदत करणं हे त्यांचं कर्तव्य आहे, आणि ते समजतात की ते माझं कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे त्यांना ते मदत कार्य करत असतात। या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी समस्त आमच्या पदाधिकारी, जनित परिवार आणि आमचे जेवढे संघटक आहेत वनवारी साहेबांचं स्वागत करते।